नमस्कार, कुकिंग विथ माय चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं। तर आज मी तुम्हाला वरणबट्टी रेसिपी करून दाखवणार आहे। डाळबट्टी, वरणबट्टी असं म्हणतात। तर त्यासाठी मी आता साहित्य घेते बघा। पाऊण वाटी मी तूर डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी मी मूग डाळ घेतलेली आहे। दोन्ही मिळून 1 वाटी आहे। तर हे मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे। 1-2 पाण्याने हे स्वच्छ मी डाळ ही धुवून घेते। तर ही धुवून झालेली आहे आता ही। त्यामध्ये त्याच वाटीने मी 2 ते 2.25 वाटी पाणी घालून घेते। आणि त्यामध्ये मी आता थोडीशी हळद घालून घेते आणि ह्याला 3 शिट्ट्या करून घेते मी। 3 ते 4 शिट्ट्या शिजवून घेते मी गॅसवर ठेवून। मी आता बाउल घेतलेला आहे। त्यामध्ये मी गव्हाचं पीठ 2 कप घेतलेलं आहे, 2 वाट्या। आणि त्यामध्ये मी आता बारीक रवा अर्धी वाटी घालणार आहे। एकदम बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे मोठा असेल तर थोडा मिक्सरला लावून टाका। त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं। अर्धा टीस्पून हळद घालून घेते मी। थोडीशी बडीशेप क्रश केलेली घालून घेतली मी। ओवा 1 टीस्पून घेतला, थोडा हातावर चोळून मग टाकायचा। आता मिक्स करून घेते मी हे। त्यामध्ये आता 2 टीस्पून मी तेलाचं कडकडीत मोहन घातलेलं आहे। तर हे पिठाला चांगलं चोळून घेते मी आता हाताने थोडं। आणि आता आपलं नॉर्मल पाणी घालून थोडं थोडं घट्टसर असं थोडंसं मळून घ्यायचं। जास्त पण घट्ट नाही, मीडियम घट्ट मळून घ्यायचं। आपल्याला त्याची पोळी लाटता आली पाहिजेत। होत आलेलं आहे बघा आता मळून। थोडंसं अजून थोडंसं मळून घेते मी। आणि ह्याला बाजूला ठेवून देते मी थोड्या वेळासाठी। 20 मिनिटं ठेवलं, अर्धा तास ठेवलं तरी पण चालतं। ही डाळ झालेली आहे, आता शिजलेली आहे चांगली। ह्यात मी आता थोडं गरम पाणी घालून घेते। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालून घेतलं मी। मोहरी अर्धा टीस्पून घालून घेतली। जिरं अर्धा टीस्पून घालून घेतलं। थोडंसं मेथी दाणे घातलं मी 10-12। कढीपत्त्याची पानं 10-12 घातली। कांदा घातला मी कट केलेला। थोडासा परतून घ्यायचा आता कांदा त्यामध्ये। तर कांदा परतून झालेला आहे। थोडीशी लसूण टाकली मी त्यामध्ये, क्रश केलेली ठेचलेली। आणि थोडंसं किसलेलं आलं टाकलं मी त्यामध्ये। याचा कच्चा स्वाद जाईपर्यंत थोडं परतून घ्यायचं। मीठ घालून घेतलं मी। डाळीमध्ये आधी घातलेलं नाही आहे मीठ, फक्त हळद घालून शिजत ठेवलेली। थोडासा हिंग पण टाकला मी त्यामध्ये। आणि 1 टोमॅटो कट केलेला तो टाकून घेते आता मी त्यामध्ये। आणि 1 टीस्पून लाल तिखट टाकलं मी। आणि 1 टीस्पून सांबार मसाला टाकला मी। आता बाकी दुसरे मसाले टाकण्याची काही गरज नाही, जास्त मसाले नाही टाकायचे। हे चांगलं परतून झालेलं आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते मसाले चांगले एकजीव होण्यासाठी। आता ही शिजलेली डाळ त्यात घालून घेते मी। खूपच छान वरण झालेलं आहे तयार आहे। चांगली उकळी आलेली आहे त्याला आता।
त्यामध्ये मी आता थोडी कोथिंबीर घालून घेते आणि आता बाजूला उतरून ठेवते मी. झालेलं आहे आता हे. आता पीठ घेतलं आहे बघा मी. आणखीन थोडंसं मळून घेतल्यासारखं करते. चांगलं भिजलेलं आहे पीठ आता हे. ह्याचे मी गोळे करून घेते आता. म्हणजे 5 गोळे केलेले आहेत मी. एक गोळा आता मी पळपोटवर लाटण्यासाठी ठेवला आहे. पातळ लाटून घ्यायची पोळीसारखी, आपलं चपातीसारखी ही. पीठ जास्त नाही लावायचं, थोडंच लावायचं, गरजेनुसार तेवढंच. झालेली आहे बघा लाटून. बघू शकता तुम्ही, मी पातळ लाटलेली आहे. एकदम पण पातळ नाही, पण थोडी चपातीपेक्षा पातळ लाटलेली आहे. त्याच्यावर मी तेलाचा ब्रश फिरवून घेते. त्याची अशा प्रकारे मी घडी घालून घेते. त्याच्यावर पुन्हा मी थोडा तेलाचा ब्रश फिरवून घेते आणि ह्या पद्धतीने पुन्हा त्याची अशी घडी घालून घ्यायची. आणि आता त्याचा गोळा बनवायचा आपण. अगदी सैलसर बाजू त्याच्या बंद करायच्या. मधी दाबायची, जास्त दाबायचं नाही मधी. त्याच्या बाजू एकदम उघड्या आहेत त्या चांगल्या मिटवून घ्यायच्या. ह्या पद्धतीनं बघू शकता तुम्ही. आणि ह्याच पद्धतीनं मी आता बाकीचे गोळे करून घेणार आहे. तर हे 5 गोळे मी तशाच पद्धतीनं करून घेतलेले आहेत. आणि ह्या इडली पात्रात मी तेल लावून घेतलेलं आहे. ते वाफवून घ्यायचं आता एक 15 ते 20 मिनटं. खूपच छान बट्टी झालेली आहे. झालेलं आहे वाफवून. खाली उतरून घेते आता. बघू शकता तुम्ही, झालेलं आहे ते, चांगलं शिजलेलं आहे. आता हे कट करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही आत लेयर कसे पडलेले आहेत. आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे मी. ह्या पद्धतीने सगळे कट करून घेतलेले आहेत. आता तळून घ्यायचं. ह्या कढईमध्ये तेल घातलेलं आहे मी. तेल तापवून घ्यायचं आणि नंतर थोडा गॅस कमी करायचा. मीडियम गॅसवर हे भाजून घ्यायचं चांगलं. खाली वर असं परतून घ्यायचं. थोडासा तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, हे झालेले आहेत. कशा त्याच्या पाकळ्या सुटलेल्या आहेत बघा, त्याला पदर सुटलेले आहेत कसे. ह्याच पद्धतीनं मी बाकीचे राहिलेले पण तळून घेते. हे पण झालेले आहेत, काढून घेते आता मी. खूपच छान कलर आलेला आहे आणि पदर चांगले सुटलेले आहेत आणि कुसकुशीत झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. नक्की करून बघा ह्या पद्धतीनं. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन व्हिडिओ माझे बघण्यासाठी. आणि लाईक करा. हाईपचा ऑप्शन आहे, हाईप करा. तर डाळ वरण पण काढून घेते यात मी.
वरण पण खूप टेस्टी झालेलं आहे हे. बघा किती कुसकुशीत झालेलं आहे एकदम. खायला खूपच छान लागतं हे. एकदा नक्की करून बघा. थँक्यू.